अखेर त्या महिलेचं नाव समोर आलेलं आहे, ज्या महिलेला मुंबई महापौर पदाच्या खुर्चीवर बसायचं आहे. इतके दिवस चर्चा होत्या मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार, भाजपचा होणार, शिवसेनाचा होणार की उद्धव ठाकरेंचा होणार. पण या सगळ्या गोष्टींमधून आता मात्र एक मार्ग निघालेला दिसत आहे आणि तो मार्ग खूप कठीण असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. पण भाजपचाच महापौर बसणार अशा प्रकारची खात्रीदायक माहिती आहे आणि त्या माहितीनुसार ती महिला नेमकी कोण आहे, ती आता थेट महापौर पदावर तिची वर्णी लागणार. कोण आहे, काय आहे आणि महिलाच का बसणार आहे, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, मुंबई हायकोर्टानं एक निकाल दिला. त्या हायकोर्टाच्या आरक्षण सोडतीमध्ये फक्त महिलाच मुंबई महापौरपदी बसू शकते अशा प्रकारचा तो निकाल होता. मग आता महिला म्हटलं की भाजपकडे महिला भरपूर आहेत, शिवसेनेकडे महिला भरपूर आहेत. मग नेमका कुणाचा बसणार? शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदेंनी बऱ्याच प्रकारे एक प्रकारे दबावाचा डाव खेळायला सुरुवात केली. हॉटेल ताजलँडला आपले नगरसेवक लपवले आणि त्या ठिकाणी 2 दिवस मीडिया समोर आले नाहीत. मीडिया समोर ज्या दिवशी आले त्या दिवशी म्हणाले आम्ही कुठेही जात नाहीत, आमच्या महायुतीचाच महापौर बसणार. म्हणजे अशा प्रकारचं दबावाचं वातावरण, अशा प्रकारचं प्रेशराईज करण्याचं वातावरण एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा करायला सुरुवात केली होती आणि कुठेतरी महापौर पद आपल्याकडे ओढून आणायचं अशा प्रकारचा डाव एकनाथ शिंदेंचा होता. पण तो डाव फसतो. त्या डावामध्ये कुठेही एकनाथ शिंदेंना उत्तर दिसत नाही. त्या डावामध्ये भाजपचे वरचे श्रेष्ठी होते, त्या श्रेष्ठीने सांगितलं की एकनाथ शिंदेसोबत कुठलीही तडजोड करू नका, एकनाथ शिंदेंना कुठेही काही रिकामा हात देऊ नका, आपलाच महापौर हा मुंबई महापालिकेवर बसवायचा आहे. अशा प्रकारच्या भाजपच्या वरिष्ठांनी सक्त ताकीद हे भाजपच्या महाराष्ट्रातल्या वरिष्ठांना दिली. आता त्यांचा आदेश आलाय, वरचा आदेश आला म्हटल्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या पुढे कोणीच नाहीत. एकनाथ शिंदेना आता सोडायचं म्हणलं तरी ते सोडू शकतात अशा प्रकारे सध्या परिस्थिती आहे. विधानसभेमध्ये गरज नाहीये, महापालिकेमध्ये गरज नाहीये, नगरपालिकेमध्ये गरज नाहीये, पंचायत समितीमध्ये गरज नाहीये आणि अशा प्रकारचा डाव आता शिंदेवर खेळायला भाजपच्या वरच्या श्रेष्ठीने सुरुवात केली आहे अशा प्रकारचं दिसून येत आहे. याच्यामध्ये बऱ्याच महिला या भाजपकडे आहेत, एकनाथ शिंदेकडे आहेत, त्या महापौरपदी बसू शकतात. खऱ्या अर्थानं भाजपकडे अशा प्रकारच्या महिला आहेत, त्या महिलांची नावं आपण काही प्रमाणामध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यामधलं पहिलं नाव आहे तेजस्वी घोसाळकर. आता या तेजस्वी घोसाळकरांचा इतिहास जर आपण पाहिला तर त्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काम करत होत्या. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आधी ते नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत आणि त्याच आता काही निवडणुकीच्या म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक होती त्यावेळेच्या काही दिवसाआधी भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. आणि भाजपमध्ये का प्रवेश केला होता तर भाजपमध्ये यासाठी प्रवेश केला होता की कुठेतरी भाजपची सत्ता येणार असं त्यांना वाटत होतं आणि तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये गेल्या. सिनियरिटी होत्या, सगळं होतं आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधून गेल्यामुळे त्यांना बराच अनुभव होता आणि या अनुभवाच्या जोरावर त्या निवडून आल्या. भाजपच्या तिकिटावर त्या निवडून आल्या, ठाकरेंच्या विरोधात गेल्या. या सगळ्या गोष्टी घडल्या आणि यानंतर आता त्यांची वर्णी थेट महापौर पदी लागू शकते अशा प्रकारचा दिसून येत आहे. कारण सिनियरिटी मध्ये सगळ्यात ज्या महत्वाच्या किंवा मोठ्या सिनियरिटी मध्ये जर आपण पाहिलं तर त्या कुठेतरी घोसाळकर या येतात आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचं नाव पुढे आहे. त्यानंतर जर दुसऱ्या महिला जर आपण पाहिल्या तर त्या म्हणजे ऋतू तावडे. भाजपकडे ऋतू तावडे नावाचे एक महिला आहेत, त्यांचे सुद्धा मोठं कार्य आहे आणि त्या सुद्धा आता निवडून आलेल्या असल्यामुळे महिलांचं आरक्षण आहे, महिलाच महापौरपदी बसणार आहे. त्याच्यामुळे ऋतू तावडे यांचा सुद्धा नंबर महापौर पदासाठी लागू शकतो. त्यानंतर तिसरं नाव आहे अलका केरकर. या सुद्धा आहेत, सिनियर आहेत, सगळं आहे. यांच्याकडे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि कुठेतरी त्या सुद्धा एक लिडरशिप करू शकतात, महापौर बसू शकतात आणि भाजपचा कुठलाही जरी महापौर बसला तरी सुद्धा त्यांना जे वरचे श्रेष्ठी सांगणे तेच काम करणे का अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्यानंतर चौथे जे महिलाचं नाव आहे त्या महिला म्हणजे राजश्री शिरवळकर. राजश्री शिरवळकर अशा प्रकारचं त्यांचं नाव आहे. या सुद्धा बऱ्याच
एक्सपिरियन्स मध्ये अनुभवामध्ये आहेत आणि कुठेतरी यांची वर्णी सुद्धा महापौरपदी लागू शकते. याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्यांचं नाव आहे. ज्या ठिकाणी त्या निवडून आल्या, ज्या सर्कलमध्ये, ज्या भागामध्ये, त्या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कामं केल्याचं त्यांच्यावर एक प्रकारे आहे. आणि सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या त्यांच्याबद्दल, तर त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी या पॉझिटिव्ह वाटतात, कुठेतरी चांगल्या वाटतात. आणि ज्या चांगल्या गोष्टी वाटतात त्याच गोष्टीमुळे कुठेतरी शिरवळकर ह्या बसू शकतात की काय, अशा प्रकारचं दिसून येत आहे. त्यानंतर पाचवं नाव जर पाहिलं आपण, तर शीतल गंभीर अशा प्रकारचं नाव आहे. आता हे शीतल गंभीर यांचं काय काम आहे, तर या सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्या सर्कलमध्ये त्यांच्या काम केलेलं आहे. वेगवेगळ्या पक्षामध्ये सुद्धा त्या होत्या आणि याआधी सुद्धा दुसऱ्या पक्षामध्ये काम केलेलं असल्यामुळे त्यांना सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हा अनुभव म्हणता येईल किंवा एक प्रकारचा तजुर्बा म्हणता येईल त्यांना आहे. आणि एक प्रकारे सिनियरिटी सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आता बघणं महत्वाचं आहे. या सगळ्या महिलांमधून शेवटचं नाव येते ते म्हणजे प्रीती साटम. आता या प्रीती साटम सुद्धा आहेत. जरी नवीन असल्या, त्यांचे चान्सेस कमी असले तरी सुद्धा त्या स्पर्धेमध्ये आहेत. प्रीती साटम नावाच्या अशा प्रकारच्या सुद्धा महिला भाजपकडे उपलब्ध आहेत. आता भाजपच्या या महिला तर पाहिल्या आपण कोणकोणत्या आहेत, काय काय आहेत, त्यांच्याकडे काय आहे किंवा काय कशामुळे ते बसू शकतात, या सगळ्या गोष्टी तर आहेत. मात्र सगळ्यात मोठा निर्णय घ्यायचा आहे तो भाजपच्या सिनियरिटीने, म्हणजे भाजपच्या वरिष्ठांनी. आणि भाजपचे वरिष्ठ जोपर्यंत सांगत नाहीत की ह्याला बसवा, तोपर्यंत कुठलाही महापौर त्या ठिकाणी बसत नाही किंवा कुठलाही मुख्यमंत्री त्या ठिकाणी बसत नाही. हे आपण याच्या आधी सुद्धा पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे भाजपच्या वरिष्ठांनी जे सांगतील की कुठे महिलाला बसवा, त्या महिलेला बसवा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठं राहणार आहे, तर सगळ्यात महत्वाचा राहणार आहे तो म्हणजे महाराष्ट्राचे वरिष्ठ जे आहेत. महाराष्ट्र वरिष्ठ कुणाला कुणाला नेमकं रिकव्हर करतात किंवा कुणाला रेफर करतात. ज्या कोणाला रेफर करतील तीच महिला महाराष्ट्राच्या मुंबईच्या महापौरपदी बसणार आहे. कारण त्यांनी जर सांगितलं की ही महिला चांगली आहे, या महिलेनं खूप चांगलं काम त्यांच्या भागामध्ये केलेलं आहे आणि अशा प्रकारची सिनियरिटी आहे, अशा प्रकारचा अनुभव आहे, जर हेच सांगितलं आणि पटवून देण्यामध्ये हे सक्षम राहिले, तर नक्कीच मुंबईच्या महापौरपदी त्यांची वळणी लागणार आहे. पण सगळ्यात पुढे नाव येते ते म्हणजे तेजस्वी घोसळकर. तेजस्वी घोसळकर ज्या ठाकरेंपासून दुरावून कुठेतरी भाजपमध्ये घुसलेले आहेत किंवा भाजपमध्ये आलेले आहेत, त्यांचं नाव टॉपला येत आहे आणि त्याच महापौर बसणार आहेत, अशा प्रकारे सुद्धा एक माहिती सुद्धा येते. पण आता जाहीर करण्यापूर्वी मी सांगतो की तेजस्वी घोसळकर या सुद्धा तिथं बसू शकतात आणि तेजस्वी घोसळकर खूप सिनियरिटी आहेत, त्यांच्याकडे खूप गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचं सुद्धा तिथं नंबर लागू शकतो. मग आता बघणं महत्वाचं, एकनाथ शिंदे नेमकं काय करतात, एकनाथ शिंदेकडे कशा प्रकारचा डाव खेळतात हे बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय, कोण बसू शकतं महापौरपदी? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.